यूट्यूब चॅनल. नमस्कार. झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलमध्ये व ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी आप्पासाहेब शिरसाटे, झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलचा व ब्लॉगचा मुख्य संपादक आपणास देत आहे. दिनांक 10 फेब्रुवारी 2026च्या धाराशिव, उस्मानाबाद व परिसरातील 10 ठळक घडामोडी. शिवसेना शिंदेच्या जिल्हा परिषद प्रमुख पदावरून सूरज महाराज साळुंखे झाले पायउतार. अजित पिंगळे झाले प्रभारी जिल्हा प्रमुख. जिल्ह्यात वीज चोरी रोखण्यासाठी महावितरणने केली कडक कारवाई सुरू. गेल्या 9 महिन्यामध्ये 210 ग्राहक वीज चोरी प्रकरणी 9 महिन्यात 1,60,00,000 रुपयाचा ठोठावला दंड. जीपचे शिलेदार सुरक्षित पण नजरकैदेत. जिल्हा परिषद अध्यक्षपदाची मोर्चेबांधणी झाली सुरू, पण खरा गेम धनंजय सावंत व तानाजी सावंत या चुलत्या पुतण्याकडेच. ते जिकडे झुकतील त्यांच्या गळ्यात पडेल जिल्हा परिषद अध्यक्षपदाची माळ. भाजपा 18, शिवसेना शिंदे 15 पैकी सावंत यांच्याकडे आहेत 8 उमेदवार. उबाटा 8 असे आहे परिस्थिती, म्हणून यामुळे आहे त्रिशंकू स्थिती. रुईभर दत्त मंदिर संस्थानच्या वतीने कला रोहन व सप्ताह महोत्सव 20 फेब्रुवारी रोजी होणार. धाराशिव उस्मानाबाद अध्यक्षपदासाठी पडणार ठिणगी. खुल्या महिला प्रवर्गासाठी असणाऱ्या जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी माजी खासदार रवींद्र गायकवाड यांच्या पत्नी उषाताई गायकवाड व तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील तथा तेरच्या भाजपाच्या निवडून आलेल्या उमेदवार अर्चनाताई पाटील यांच्यात सुरू झाले युद्ध. धाराशिव पंचायत समितीवर भाजपाने मिळवला कब्जा. 23 गणामध्ये 13 गणात आणि 13 गावात समर्थक अशा 14 जागी विजय मिळवत घेतला ताबा, तर उबाटाने देखील 8 जागा मिळवत मारली मुसंडी. धाराशिव उस्मानाबाद नगर परिषदेत घवघवीत यश संपादन करणाऱ्या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या जिल्हा परिषदेत उघडता नाही आले खाते. बाहेरचे पार्सल म्हणून हिणवले गेलेल्या राष्ट्रवादी अजित पवारचे बेंबळी जीप गटाचे उमेदवार महेंद्र काका दुर्गुडे यांनाच दिली बेंबळी गटात साथ. 1699 मतांनी केले महेंद्र काका दुर्गुडे यांना विजयी. धाराशिव उस्मानाबादचे उपनगर अध्यक्ष अक्षय ढोबळे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची केली पाहणी. पुतळ्याची दुरुस्ती व इतर कामासाठी अभियंतासह ही केली पाहणी. पोलीस भरतीसाठी येणाऱ्या उमेदवारासाठी पोलीस अधीक्षक यांनी दिल्या सूचना व दिलेल्या मोबाईलवर संपर्क साधण्याचे आवाहन. या होत्या धाराशिव उस्मानाबाद व परिसरातील 10 ठळक घडामोडी. अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजार SC37 न्यूज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.